महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची झालेली आहे। आता थेट सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर त्यांची लढाई आलेली आहे। 12 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचं लक्ष लागलं आहे। गेल्या 3-3.5 वर्षांपासून उद्धव ठाकरे या निर्णयाची वाट पाहत आहे, कारण त्यांचा शेवटचा आणि एकमेव विश्वास म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाचे अगोदरचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या जुन्या टिप्पणीमध्ये ठाकरेंच्या बाजूने काही गोष्ट स्पष्ट झालेली होती। त्यांनी म्हटलं होतं, विधिमंडळातील बहुमतानुसार पक्ष आणि चिन्ह ठरवता येत नाही। मग प्रश्न असा पडतो, निवडणूक आयोगाने शिंदेंना शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहुमताच्या आधारावर कसं दिलं? त्याच मुद्द्यावर आता कपिल सिब्बल कोर्टात ठाकरेंची बाजू सांभाळणार आहे। गेल्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वाद पेटला असताना त्यांनी म्हटलं होतं, माझ्या युक्तिवादासाठी फक्त 45 मिनिटं लागतील। त्या 45 मिनिटातच ठाकरेंचं भविष्य ठरू शकतं। तर दुसरीकडे भूषण गवई आणि जस्टिस सूर्यकांत यांनी देखील सुचवलं होतं, आमदार अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्ह यांचा मुद्दा एकत्र आहे का? जर हा सल्ला मान्य झाला तर जुन्या तत्वांचा विचार झाला तर शिंदे गटातील 16 आमदार शिंदेंचं अपात्र ठरू शकतात। पूर्वीचे स्पीकर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे हे आमदार वाचले होते, पण आता पुन्हा एकदा तोच मुद्दा फिरवण्याची मागणी केली जात आहे। कपिल सिब्बल यांच्या मते दोन्ही बाजू पात्र ठरू शकतात, तर एकाला तरी अपात्र ठरवावं लागेल। दरम्यान एकनाथ शिंदे सतत दिल्लीच्या फेऱ्या मारत आहे। त्यांनी जाताना दिल्लीकडे म्हणजे एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या भेटीसाठी पहाटेपर्यंत फीडिंग लावतात। तर एकनाथ शिंदेंचं राजकारण आता फक्त भाजपच्या आधारावर टिकलेलं आहे, अशी देखील चर्चा रंगत आहे। राजकारणात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा जवळ आले आहे, पण उद्धव ठाकरे अजूनही कोर्टाच्या निकालावरच अवलंबून आहे। लोकसभेत जरी काही यश मिळालं तरी देखील विधानसभेत भविष्य मात्र कोर्टाच्या निर्णयावर थांबलेलं होतं। आता सगळ्यांच्या नजरा 12 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे आहे। ती जर पुढे ढकलली तर उद्धव ठाकरेंना हेच म्हणावं लागणार, तारीख पे तारीख। जर पुन्हा एकदा सुनावणी झाली आणि ठाकरेंच्या बाजूने जर निर्णय लागला तर महाराष्ट्राची राजकीय चित्रच पलटू शकतात। तुमचं मत काय आहे मित्रांनो? सुप्रीम कोर्ट ठाकरेंना न्याय देतील का, की शिंदेंच्या बाजूने निर्णय राहील? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत लिहा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।